आजचा आपला जो विषय आहे तो आपण आपल्या सेफ्टी मॉड्यूल मधला एक भाग आपण सिलेक्ट केलेला, तो म्हणजे परमिट सिस्टम. तर सर्वांसाठी परमिट हा विषय रोजच्या जिव्हाळ्याचा आहे, रोजच्या शिफ्ट मधला आहे आणि रोजच्या जाणीवेतला आहे. मग तुम्हाला सर्वांना प्रश्न पडत असेल की आज ह्या ट्रेनिंग मध्ये बाबा परमिट बद्दल अजून मला हे काय वेगळ्या पद्धतीने सांगणार आहेत. आम्हाला एक 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता ही व्यक्ती मला आणखी परमिट बद्दल काय सांगणार आहे. तर नक्कीच आपल्याला तुम्ही करत असलेल्या परमिट सिस्टीम मधल्या कामाबद्दल नक्कीच तीळ मात्र शंका नाही आहे. पण ते परमिट सिस्टीम देताना आणि घेताना ज्या काही छोट्या मोठ्या चुका नजर चुकीने राहून जातात, किंवा आपण असं म्हणतोय रोज आपण ज्या गोष्टी करतो अंगवळणी पडतात आणि आपण कालांतरानं नियम ह्या गोष्टीमध्ये थोडंसं आपण दुर्लक्ष करायला सुरुवात करतो आणि ती दुर्लक्ष गोष्ट होऊ नये म्हणून आपल्याला सेफ्टी फर्स्ट अशी आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या सेफ्टीवरतीच आपल्याला फोकस करायचं आहे. का फोकस करायचं? कारण आपल्याला एखाद्या इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट पासून फॅटल असू दे, नॉन फॅटल असू दे, किंवा आपलं एखादं कुठलं काम असू दे, ते बिनधोक आणि बिनचोक पण आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण का करतोय? सेफ्टी आपल्यापासून सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सुरुवात कुठून होते? ते वर्क परमिट पासून सुरुवात होते. तर हा परमिट हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर हे रोजच करतो, ह्याच्यात तर आमच्या आतापर्यंत आमच्यात काय चुका झालेल्या नाहीयेत. पण कसं असतात, वेळ ना करो की ती चूक हो आणि ती वेळ आपल्यावरती उडो. ह्याच्यासाठी या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण स्वतः पहिल्यांदा आपला सेफ्टी हा ऍटिट्यूड ठेवला पाहिजे. आपण एक सेफ्टी लीडर बनलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या परमिट सिस्टीम मधनं जी सेफ्टी साधायची आहे ते आपण साधू शकतो. तर याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणलेला आहे. तो व्हिडिओ आपण सुरुवातीला बघूया. या सेशन मधले जे 2-3 व्हिडिओ आहेत, हे 2-3 व्हिडिओ इंग्लिश मधले जरी असले तरी नंतर ते मी मराठीमध्ये तुम्हाला थोडक्यात त्याचा सार तुम्हाला सांगणार आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सर्वांना हे व्हिडिओ समजतील. अगदी 2 मिनिटाचे 3 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. तर सुरुवातीला आपण हा छोटासा एक व्हिडिओ बघूया. Remember, the Titanic had many leaders at all levels. They had maps. They had a purpose and a vision. They knew where they were going. But too many of its leaders allowed their egos and false beliefs to alter their perceptions. तर आताच आपण जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मी तो व्हिडिओ समराईज करतो की त्याच्यामध्ये एक टायटॅनिकचं उदाहरण घेतलं होतं बघा. टायटॅनिक मध्ये चालवणारा जो कॅप्टन होता किंवा कॅप्टनची जी टीम होती ती एक विशिष्ट एक्सपिरियन्स कॅडर मधली टीम होती. तरीही टायटॅनिकचा ऍक्सिडेंट झाला, खूप लोक मेली. हे कशामुळे घडलं? अनुभव होता, नियम माहित होते, सगळ्या गोष्टी माहित होत्या, तरी सुद्धा तो ऍक्सिडेंट घडला. कशामुळे घडला? तर त्यांच्यामध्ये जो टीम लिडरशिपचा जो अभाव होता त्या अभावाच्या गोष्टीमध्ये इगो आणि ज्या बाकीच्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या, यातनं काय घडलं? सर्व रिसोर्सेस असून सुद्धा, सर्व नियम माहीत असून सुद्धा, सर्व कॅपॅबिलिटीज माहीत असून सुद्धा तिथे ऍक्सिडेंट घडला आणि लोकांना प्राणापासून मुकावं लागलं. हे कशामुळे घडलं? तर ओव्हर कॉन्फिडन्स, इगो, किंवा सगळं मला माहित आहे आणि मी जे करतोय ते सगळं बरोबरच आहे आणि मला आता कुणीही शिकवायची किंवा सांगायची गरज नाहीये. पहिल्यांदा आपण हा ऍटिट्यूड बदलला पाहिजे. कारण बघा, माणसाला जसं व्हिडिओमध्ये आपण बघितलं 2 मनं असतात. एक चांगलं मन असतं, एक वाईट मन असतं. तर प्रत्येक नियम फॉलो करत असताना चांगलं मन सांगत असतं हा नियम आहे, हे फॉलो केलं पाहिजे. आणि वाईट मन काय सांगत असतं? अरे एवढे वर्ष झालं मी ही गोष्ट करतोय, आतापर्यंत तर काय झालं नाही, इथून पुढेही काय होणार नाही. म्हणून न कळत आपण त्या नियमाची पायमल्ली करतो आणि त्याच्यामध्ये आपण या ऍक्सिडेंट्सना किंवा या फॅटल नॉन फॅटल गोष्टींना आपण आमंत्रण देत असतो. तर हे सगळं आपल्याला अवॉइड करायचंय आणि हे अवॉइड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो भक्कम पाया आहे ती आपली आहे परमिट सिस्टम. ते कसं काय ते आपण 1 बाय 1 बघूया. तर सुरुवातीला आपण बघूया की सेफ्टी डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतात. तर सेफ्टी डॉक्युमेंट्स म्हणजे जसं त्या शब्दामध्येच सांगितलंय की जे डॉक्युमेंट आपल्याला सेफ्टी बद्दल गाईड करतात आणि गाईड केल्यानंतर ना आपल्याला त्याच्यापासून काय मिळतं? एक रिस्क कंट्रोल मिळतो आणि सेफ्टी वर्किंग प्लेसचा आपण एक प्रोसिजर आपण प्रत्येकापर्यंत कम्युनिकेट करू शकतो. हे कशामुळे करू शकतो? तर या सेफ्टी डॉक्युमेंटमुळे आपण ते करू शकतो. तर हे सेफ्टी डॉक्युमेंट्स, सेफ्टी पॉलिसी आणि ह्याचा सगळ्याचा एक ट्रायंगल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय बघा. सगळ्यात टॉपला मॅनेजमेंट टॉपला काय होतंय? सेफ्टी पॉलिसी डिसाईड केली जाते. त्याच्यानंतर इंटरमिजिएट लेवलला काय होतं? त्याचं एक मॅन्युअल तयार केलं जातं. जसं आपल्या महापारेषणचं देखील सेफ्टी मॅन्युअल आहे. जर तुमच्या कुणाकडे नसेल तर आपल्या महापारेषणच्या वेबसाईटवरती सेफ्टी मॅन्युअल अपलोड केलेलं आहे. डाउनलोड करून ते वाचा. त्याची प्रिंटआउट आपल्या प्रत्येक सबस्टेशनला असणं अपेक्षित आहे. तसंच आपल्या प्रत्येक सबस्टेशनला
ऑपरेशन मॅन्युअल देखील असणं गरजेचं आहे. तर हे सगळं झाल्या सेफ्टी स्ट्रॅटेजीज आणि सेफ्टी प्रोसिजर्स. आणि ह्या सगळ्यांचा भक्कम पाया काय आहे, तर हे सेफ्टी रेकॉर्ड्स आहेत. तर हे सेफ्टी रेकॉर्ड्स मध्ये नक्की त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, म्हणजे त्याचा नक्की आपल्याला आउटकम काय आहे ते आपण बघूया. सेफ्टी डॉक्युमेंटमुळे आपण काय करतोय, आपण कन्फर्म करतोय रिटर्न इन्स्ट्रक्शन्सना, आपण कन्फर्म करतोय आपल्या ऑफिसच्या गाईडलाईन्सला की ते आपण फॉलो करतोय. त्याच्यानंतर ना दुसरा सगळ्यात महत्वाचा त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जेव्हा आपण सेफ्टी एखादी आपल्याला फॉलो करायची आहे तर त्या डॉक्युमेंटमधनं किंवा त्या देवाणघेवाणीमधनं आपण ते रूल्स, प्रोसिजर्स आणि प्रिकॉशन्स फॉलो केल्याचा आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हा डॉक्युमेंटरी माझा एव्हिडन्स आहे. त्याच्यानंतर ना ह्या सगळ्या डॉक्युमेंटचा आणखीन एक खूप महत्वाचा उपयोग आहे, तो म्हणजे जेव्हा एखादा फॅटल किंवा नॉन फॅटल ऍक्सिडेंट होतो तेव्हा ह्या सेफ्टी डॉक्युमेंटचा ऍज अ प्रूफ म्हणून इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन मध्ये वापरत असतात. बघा सेफ्टी डॉक्युमेंट किती महत्वाचे आहेत. आणि ह्याच्यात आपल्याला काय साधायचं आहे, वर्क प्लेस सेफ्टी आपल्याला साधायची आहे. तर आता आपण बघूया टाइप्स ऑफ सेफ्टी डॉक्युमेंट्स मध्ये नक्की काय काय येतं ते आपण बघूया. तर सुरुवातीला जसं मी सांगितलं परमिट टू वर्क बुक म्हणजे PTW. जसं आपण बाहेरच्या एखाद्या इंडस्ट्री सोबत जर कम्युनिकेट करत असू तर त्यांना परमिट टू वर्क बुक कळत नाही, त्यांना PTW म्हणलं की त्यांना लगेच कळतं. जसं आपण आपल्याकडे फक्त परमिट म्हणतो, तर त्याचा ओरिजिनल टेक्निकल वर्ड काय आहे, PTW, परमिट टू वर्क बुक. आता ही देवाणघेवाण करण्याची पद्धत कुणी आणली आणि कधी आणली, तर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956च्या सेक्शन 36च्या 2 नंबरच्या रूल प्रमाणे आपण ही परमिटची देवाणघेवाण करत असतो. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्याशीच रिलेटेड, तो म्हणजे ऑथोरायझेशन चार्ट. परमिट द्यायला, परमिट घ्यायला आणि ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये कोण कोण ऑथोराइज आहे हे आपल्याला कोण सांगतं, ऑथोरायझेशन चार्ट सांगतो. तर हा ऑथोरायझेशन चार्ट आपण कशा बेसिसवरती बनवतो, इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003च्या रूल नंबर 3 सिरियल नंबर 3 प्रमाणे आपण हा बनवत असतो. त्याच्यानंतर ना आपल्या उपकेंद्रामध्ये दिवसभरातल्या आपण शिफ्टमध्ये आपण जे काही कामं करतो, जे काही ऑपरेशन्स करतो, जे काही मेसेजेस करतो, जे काही मेसेज इनकमिंग आउटगोईंग असतो, लोड शेडिंगचा मेसेज घेतो, खाली देतो, एखादा ब्रेकडाऊन होतो, एखादा इक्विपमेंट खराब होतोय, एखादा मेंटेनन्सचं काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे एंटर करतो, लॉगबुक मध्ये मेंटेन करतो. आता लॉगबुक असलं पाहिजे हे कोणी सांगितलं आपल्याला, IS 5216च्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक इलेक्ट्रिसिटी युटिलिटी डिपार्टमेंटमध्ये जिथे वर्क स्टेशन्स आहेत तिथे हे लॉगबुक असले पाहिजे शिफ्ट वाईज. आपल्याकडे आहे, आपण ते वापरतो. आणि सगळ्यात महत्वाचं सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या 2008च्या नोटिफिकेशन प्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कंपनीमध्ये ऑपरेशन मॅन्युअल किंवा सेफ्टी मॅन्युअल हे असले पाहिजे. तर आपल्या महापारेषणचं सेफ्टी मॅन्युअल महापारेषणनी बनवलेलं आहे, आपल्या वेबसाईटवरती ते आहे. राहतो विषय आपापल्या सबस्टेशनचं आपण ऑपरेशन मॅन्युअल बनवायचा. आता आपण पुढे जाऊया. आपला महत्वाचा विषय आजचा आहे तो परमिट टू वर्क बुक. तर नक्की PTW म्हणजे परमिट टू वर्क बुक म्हणजे आहे काय. आता आपण तर रोज देवाणघेवाण करतोय, आपल्याला माहित आहे परमिट म्हणजे काय, परमिट कसं द्यायचं. पण आपण देत असताना किंवा आपण परमिट घेत असताना काही नियमाची आपण पायमल्ली करतो का, काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण मिस करतो का, किंवा अनुभवाच्या जोरावरती आपण काही गोष्टी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन नाही हे करायची गरज नाहीये असं म्हणतो का, हे आज आपल्याला फाइंड आउट करायचंय. परमिट कसं लिहायचं हे आपण आज बघणार आहोत, कसं द्यायचं हे आपण आज वर्कआउट करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण परमिट टू वर्क बुकची डेफिनेशन बघूया. तर नियमाप्रमाणे त्याची डेफिनेशन काय आहे, अ फॉर्मल रिटर्न सिस्टम यूज टू कंट्रोल अँड एक्झिक्यूट सर्टन टाइप्स ऑफ जॉब सेफली. परमिट आपण कशासाठी देतो, एखाद्या व्यक्तीला आपण ऑथोराइज करतो कशासाठी, एखादं काम करण्यासाठी, एखादं काम सेफली करण्यासाठी, त्या कामावरती त्याचा कंट्रोल राहावा ह्याच्यासाठी, प्लस आपलाही त्या कामावरती एक प्रकारे कंट्रोल असावा ह्याच्यासाठी. आणि हे परमिट आपण कुठं देवाणघेवाण करतो, आपल्या डिपार्टमेंटमध्ये देतो, डिपार्टमेंटच्या बाहेर जसं की आपण वितरणलाही देतो, किंवा आपल्या सबस्टेशन टू सबस्टेशन मध्ये आपण आपल्या फोरमनला देतो, ऑपरेटरना देतो, किंवा इन्चार्जना देतो, किंवा ऑपरेटर टू ऑपरेटर देतो, किंवा एखादी बाहेरची एजन्सी आपल्याकडे काम करायला येते तेव्हा आपण त्या एजन्सीला ते परमिट देतो. आता कसं आणि काय आपण पुढे बघूया. तर सगळ्यात महत्वाचं आहे परमिटचे प्रकार. जे आपल्या ओव्हरऑल युनिव्हर्समध्ये परमिट ह्या सिस्टीमला प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. तर सगळ्यात महत्वाला पहिला आपण सुरुवातीला बघूया की हे परमिटचे इन जनरल 8 प्रकार कुठले ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिला प्रकार आहे, थोडक्यात बघूया आपण. पहिला प्रकार आहे जनरल वर्क परमिट.
जनरल वर्क परमिट हे कधी दिलं जातं, जेव्हा आपल्या वर्क प्रिमायसेस मध्ये एखादं छोटं मोठं काम होतं, जसं की पायपिंगचं काम आहे, प्लंबिंगचं काम आहे, क्लिनिंगचं काम आहे, स्वीपिंगचं काम आहे, किंवा इन जनरल जे छोटी मोठं काम आहेत डे टू डे रुटीन मधली, त्याला आपण जनरल वर्क परमिट म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे हॉट वर्क परमिट. हॉट वर्क परमिट हे कधी दिलं जातं, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी काम करायचंय आणि ते काम करत असताना त्याला सप्लाय लागतोय, इलेक्ट्रिकल सोर्स लागतोय, जसं की वेल्डिंग आहे, कटिंग आहे, ड्रिलिंग आहे, अशा ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत आपल्या आउटेजच्या निगडीत नाही, आउटेजच्या व्यतिरिक्त, त्याला आपण हॉट वर्क परमिट म्हणतो. आणि हाईट वर्क परमिट कुठे मोडतं, जेव्हा आता एखाद्या हायमास्ट वरती आपल्याला एखाद्या एजन्सीला काम करायचंय, तर ती एजन्सी त्या हाईटवर जाऊन काम करणार आहे. 1.9 मीटर पेक्षा जास्त उंचीवर जर काम होत असेल तर आपल्याला हाईट वर्क परमिट द्यावं लागतं. चौथा आहे कन्फाइन्ड स्पेस परमिट. म्हणजे काय, हे रेस्ट्रिक्टेड झोन मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आपण हे परमिट देतो. जसं की उदाहरणार्थ आपलं उपकेंद्र हे सिव्हिलियन्सना एक सुरक्षित क्षेत्र आहे, ते विदाउट परमिशन आपल्याकडे येऊ शकत नाहीत. तसंच आपल्यामध्ये देखील काही पर्टिक्युलर हे रेस्ट्रिक्टेड झोन आहेत. जसं आपण म्हणतो बघा की आता ही लाईव्ह लाईन आहे किंवा हा लाईव्ह एरिया आहे, किंवा असं म्हणून एक छोटंसं जर परफेक्ट उदाहरण घ्यायचं कन्फाइन्ड स्पेसचं, तर एखादं न्यूक्लिअर प्लांट आहे, तर न्यूक्लिअर प्लांटच्या रिएक्टर झोन मध्ये जेव्हा जायचं असतं तेव्हा तिथं काम करणाऱ्या ऑथोराइज माणसाला देखील त्याच्या सुपिरियर कडनं कन्फाइन्ड स्पेस परमिट एंट्रीचं परमिट घ्यावं लागतं. त्याला ते आपल्याशी रिलेटेड नाहीये, पण टाईप आपल्याला माहित असावा म्हणून तुम्हाला सांगितलं. पाचवा प्रकार आहे एक्सकॅव्हेशन वर्क परमिट. जेव्हा सिव्हिल ऍक्टिव्हिटी काही आपल्या सबस्टेशन मध्ये होत असतात किंवा इंडस्ट्रीमध्ये होत असतात, तेव्हा स्पेसिफिकली एक्सकॅव्हेशन वर्क परमिट दिलं जातं. आणि सहावा जो प्रकार आहे इलेक्ट्रिकल वर्क परमिट, जे आपण आपल्या रोजच्या शिफ्ट ड्युटीमध्ये रोजच्या रोज आपण देवाणघेवाण करतो, तो परमिट आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. सातवा जो आहे तो आहे प्रोसेस इंटरलॉक बायपास परमिट. हे कधी दिलं जातं, आता तुम्ही बघा, ह्याचं छोटं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपल्याकडे काही टेस्टिंग इंजिनियर्स येतात, तेव्हा काही लाईन वरती किंवा एखाद्या फीडर वरती काम करत असताना ते म्हणतात बघा की आम्ही आज सिटी बायपास करणार आहे, पीटी बायपास करणार आहे. तर ते काय करत असतात, आपल्या सेफ्टी रूल्स मधले किंवा आपल्या रेग्युलर इंटरलॉक मधला एखादा इंटरलॉक ते बायपास करत असतात. तर ह्या गोष्टीसाठी देखील प्रोसेस इंटरलॉक बायपास परमिट दिलं पाहिजे. ह्यालाच आपण काय म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये PTT म्हणतो, परमिट टू टेस्ट वर्क. पण आपण आपल्याकडे ही पद्धत फॉलो करत नाही, पण जनरली बाकी इंडस्ट्रीमध्ये ही पद्धत फॉलो होते. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे स्पेशल हॅझार्ड वर्क परमिट. आता स्पेशल हॅझार्ड वर्क परमिट म्हणजे काय, की आपल्याला माहित आहे तिथे काम करणं म्हणजे अत्यंत धोक्याचं आहे आणि तिथं खूप स्पेशलाइज्ड वर्कची गरज आहे, अशा ठिकाणी स्पेशल हॅझार्ड वर्क परमिट दिलं जातं. याचं एक छोटं उदाहरण म्हणजे आपल्याकडे आपण जे हॉटलाईन परमिट देतो लाईव्ह लाईन वरती काम करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, हॉट परमिट म्हणतो. पण तो चुकीचा शब्द आहे. तो स्पेसिफिक शब्द कुठला आहे, स्पेशल हॅझार्ड वर्क परमिट मध्ये तो कॅरेक्टराइज होतो, पण आपल्या रोजच्या बोली भाषेमध्ये आपण तो हॉट वर्क परमिट म्हणतो त्याला. तर हे टोटल 8 प्रकार आहेत परमिट टू वर्क बुकचे. त्यातला आपण हा इलेक्ट्रिकल वर्क परमिट आपण बघणार आहोत. तर जनरल परमिट प्रोसेस कशी असते ते आपण बघूया. आपल्याला माहित आहे वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण येणाऱ्या वर्षभराचं एक शेड्यूल तयार करतो आउटेजचं. ते आपलं काय झालं, तो जो आपला आउटेज प्लॅन झाला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तारखा फिक्स करतो की ह्या तारखेला मला ह्या बेचं काम करायचं, ह्या इक्विपमेंटचं काम करायचंय. त्याच्यानंतर जेव्हा तो दिवस उजाडतो तेव्हा आपण त्या दिलेल्या टाइमला आपल्याला जर परमिशन असेल तर आपण परमिट इश्यू करतो. परमिट इश्यू करताना आपल्या कंपनीने दिलेल्या नियमाचा आपण प्रिकॉशनरी मेजर सगळे नियम फॉलो करतो. आणि ज्याला आपण परमिट देतोय आपण त्याला सांगतो की पर्सनल सेफ्टी प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरून तुम्ही हे काम करा. मग ते काम होतं, काम संपल्यानंतर ना आपण परत ही परमिट प्रोसेस क्लोज करतो. असं एक इन शॉर्ट हा एक फ्लो चार्ट आहे परमिट प्रोसेसचा. आता आपण पुढे जाऊया. परमिट आपण आता आपल्या उपकेंद्रामध्ये आपण लिगसीवरती काम करतोय, पण काही इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये डिजिटल परमिट नावाची संकल्पना आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल सर मग आपल्या पेपरचा आणि ते डिजिटल मधला काय फरक आहे. खूप काही गोष्टीमध्ये फरक आहे, पण आपल्यासारख्या वास्ट इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपण म्हणतोय की आपली जी नेटवर्क सिस्टीम आहे ही फार गुंतागुंतीची आहे, त्याच्यामुळं आपल्याकडे अजून आपण डिजिटल परमिट सिस्टीम आणलेली नाहीये. काही कालावधीत ती येऊ घातलेली असेल ही SAPच्या माध्यमातून, हे देखील आपल्याकडे येईल. पण तरी सुद्धा आजचा आपला हा परमिटचा विषय आहे, तर नक्की आपण लेगसीमध्ये परमिट कसं देतो आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. तसंच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून
परमिट कसं देतो आणि त्याच्या दोन मधला नक्की फरक काय. आता त्याचं चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडियामध्ये डिजिटल परमिट सिस्टीम आहे, परत एनटीपीसी मध्ये डिजिटल परमिट सिस्टीम आहे, एचपीसीएल बीपीसीएल मध्ये डिजिटल परमिट सिस्टीम आहे, महापारेषण मध्येही काही येत्या कालावधीमध्ये आपल्याकडे ही डिजिटल परमिट सिस्टीम येईल. तर येऊ घातलेली सिस्टीम देखील तुम्हाला आज मी थोडक्यात 2 मिनिटाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी डिजिटल परमिट सिस्टीम काय आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या ट्रेनिंगच्या मूळ गाभ्याकडे जाऊया की परमिटची काळजी कशी घेतली पाहिजे. तर सुरुवातीला आपण हा छोटासा व्हिडिओ बघूया. डिजिटल परमिट आणि आपलं रेग्युलर परमिट मध्ये काय फरक आहे. The solution helps in authorizing permits for safe execution of works for maintenance or operational repairs or project work using its digital approval workflows and digital signature. तर आता आपण व्हिडिओ बघितला डिजिटल परमिट सिस्टमचा. तर बघा, लेगसी परमिट सिस्टम म्हणजे काय, कागदोपत्री आपण जे परमिट देतोय त्याच्यामध्ये आणि डिजिटल मध्ये काय फरक आहे की एकदा बाण सुटला की त्याच्यामध्ये काही करेक्शन, चेंजेस, टाइम बदलणे, डेट बदलणे, ऑपरेशन्स मधला सिक्वेन्स बदलणे हे डिजिटल मध्ये इथून पुढे शक्य होणार नाहीये. आता तुम्ही म्हणाल सर मग आपल्याकडे अजून का नाही आलं. आपल्याकडे याची मांदियाळी सुरू झालेली आहे. ती कशी, जेव्हा आपण एखादं परमिट आपल्या सबस्टेशन मध्ये आपण देतो, त्याचं काम होतं, तेव्हा आपला सबस्टेशन इन्चार्ज काय करत असतो, तुमचं जेव्हा परमिट होतं तेव्हा ती परमिटची एंट्री आपल्या एसएपी मध्ये आपण घेत असतो आणि ती एसएपी मध्ये घेतल्यानंतर ना आपण काय करतो, त्याच्यामध्ये आयआर आणि बीडी क्रिएट करतो. म्हणजे जर लाईनचं इंटरप्शन असेल तर आपण आयआर करतो, इक्विपमेंट इंटरप्शन असेल तर आपण बीडी करतो. तर त्याप्रमाणे आपण जे परमिट थ्रू प्रोसेस केलेलं आहे, काय काम केलेलं आहे, कसं केलेलं आहे, ह्याचं डिजिटल माध्यमातून आता सध्याच्या घडीला आपण एसएपीच्या माध्यमातून त्याची नोंद घेत आहोत. भविष्यात ह्याच एसएपीच्या माध्यमातून आपण परमिटची देवाणघेवाण सुद्धा करू शकणार आहोत. ते आपल्या कंपनीच्या पॉलिसीवरती ठरेल की ते कधी आपल्याकडे येईल. आता दोन मधला नक्की फरक काय आणि फायदा काय तो एकदा आपण थोडक्यात बघूया. कारण डिजिटल सॉफ्टवेअर मध्ये घड्याळाची सोय हल्ली की तुम्ही पाठीमागच्या मिनिटाला जाऊन पंचिंगच करू शकत नाही. तर अशा प्रकारे खूप साऱ्या फायद्याच्या गोष्टी सुद्धा ह्या डिजिटल परमिट सिस्टम मध्ये आहेत.